शिवसेना आमदार मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत आहे. सर, आपण जर बघितलं तर तुमचा सत्ता स्थापनेचा दावा अधिक प्रबळ झालेला आहे. तुम्ही सत्तेत आला आहात. कधीपर्यंत मुख्यमंत्री महाराष्ट्राला बघायला मिळेल आणि मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्रीच्या नावांची घोषणा जवळपास 2 दिवसानंतर होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जातील अशी एकंदरीत चर्चा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेबांची सुद्धा भेट होईल. त्यांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये अनेकदा या प्रचारामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे. म्हणून त्यांच्याशी चर्चा ह्या झाल्यानंतर 2 दिवसानंतर मुख्यमंत्री नावाची घोषणा होईल. मुख्यमंत्री कोण असेल त्या घोषणेनंतरच आपल्याला कळेल. प्रत्येक पक्षाच्या आमदारांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय. हे वाटणं साहजिक आहे, परंतु जो आदेश येईल तो आम्हाला मान्य राहील आणि त्या पद्धतीने आम्ही ज्यांचं नाव डिक्लेअर होईल त्यांच्या नावाचा जल्लोष जरूर करू आणि दिवाळी साजरी करू. पण एकनाथ शिंदे यांना गेल्यावेळी जे मुख्यमंत्रीपद मिळालं होतं ते त्यांच्या बंडाचं बक्षीस म्हणून कदाचित भाजपाने दिलं असेल. आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी जी शिवसेनेच्या आमदारांची भूमिका आहे ती का? बंडाचं बक्षीस गेल्या वेळेला मिळालं नाही. आम्ही केलेल्या बंडामुळं सत्ता ही भाजप सेनेची आली. म्हणून ती जी काही हिंमत केली, ती जी काही आम्ही ताकद दाखवली, त्याचा तो परिणाम होता. आणि मग 2.5 वर्षामध्ये आम्ही जे काही काम केलेली आहेत ती कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एवढ्या गतीने केलेली आहेत. तुम्ही पाहाल सगळ्या योजना असतील, मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर कहर केला आहे. त्याच्यामुळं हा सगळा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. म्हणून आता त्यांचा चेहरा घेऊन विधानसभा लढल्या, त्यांना असलेली पसंती आपण पाहत आहेत. म्हणून काय सर्व लोकांची सर्वसामान्यांची भूमिका अशी आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. पण तरी अखेरला त्यांनी सर्वांनी मिळून जो निर्णय होईल त्यालाच मान्यता द्यावी लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण जर बघितलं तर 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी सत्ता स्थापन होत होतं, संजय शिरसाट यांचं नाव मंत्रिपदासाठी जवळजवळ निश्चित झालं होतं. काही अपरिहार्य कारणं आली मध्ये आणि तुम्हाला आयत्या वेळी मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं होतं. आता तुमची भूमिका काय आहे? काय अपेक्षा आहे आता? नाही, आता भूमिकाचं काहीच नाही. माझी ही 4थी टर्म आहे. मला वाटतं गेली 2.5 वर्ष पक्षाची भूमिका मी चांगल्या प्रकारे मांडायचा प्रयत्नही केलेला आहे. गेल्या वेळी अनेक अडचणी होत्या, यावेळेला ती अडचण येणार नाही आणि शिंदे साहेबांनी दिलेले शब्द ते पाळतात. त्यामुळं मला काही जास्त अडचण येईल असं मला वाटत नाही. इतर अनेक जे मंत्री आहे यांना तुमचा काय सल्ला असणार आहे? कारण काही लोक 10 वर्षापासून मंत्री आहे, काही 7 वर्षापासून, काही 5 वर्षापासून. ही ती चेहरे आहेत. आता असं कळतंय की त्या चेहऱ्यांना थांबवून नवीन चेहऱ्यांना संधी देतील. नाही, त्याचा निर्णय तर शिंदे साहेब घेतील. आता त्यांनी केलेली कामं, त्यांचा असलेला परफॉर्मन्स आणि त्यांनी इतर आमदाराबरोबर असलेली त्यांची वागणूक, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला जाईल. मग शिंदे साहेब ठरवतील कुणाला मंत्रिपद ठेवेल. नवीन चेहरे निश्चित यात येतील. या मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहऱ्यांना जास्त स्थान असेल. पण या मंत्र्यांनी आता थांबलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? नाही, काही मंत्र्यांनी तर थांबलंच पाहिजे असं नाही. मग तेच मंत्रिमंडळ जर रिपीट करायचं तर त्याला अर्थ नसतो. हे सायकल आहे, ही चेंज झाली पाहिजे. इतरांना सुद्धा संधी देऊन त्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. हे तेवढंच निर्विवाद सत्य आहे. आपण बघतोय या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही अपेक्षा आहे. मात्र जो निर्णय महायुतीचे नेते घेतील तो निर्णय मान्य करून आम्ही काम करू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.